आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आहे। सर्वांना सुरुवातीला शिवजयंतीच्या निमित्तानं वंदन करते आणि शुभेच्छा देते। सकाळपासूनच आम्ही आज शिवजयंतीच्या निमित्तानं इंदापूरपासून मालोजी राजांच्या गढीपासून या शिवजयंतीला सुरुवात केली। तिथे जाऊन पुष्पहार व्हायला तिथे दर्ग्याला पण गेलो, तिथे पण आम्ही चादर चढवली आणि मग नंतर आपण पुरंदरला गेलो, रायरेश्वराला गेलो आम्ही आणि सगळीकडेच जाऊन असे राजगड तोरणा इकडे पण जाऊन आम्ही महाराणी सईबाईच्या समाधीला जाऊन वंदन केलं आणि आज संध्याकाळी मग इथे आम्ही शिवसृष्टीला भेट द्यायला आलो। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की छत्रपती शिवरायांनी सुराज्याची मुहूर्तमेढ तिथेच रोवलेली होती। तिथे जाऊन अभिषेक केला आणि सर्वांना सुखी ठेव, स्वराज्याचं सुराज्य कर असं सगळ्या त्यांच्या चरणी प्रार्थना केली। इथे देखील गोंधळ होता, इथे देखील गोंधळ घातला होता देवीचा। तिथे काही देवीला साकडं किंवा साध वगैरे काही घातलं नाही, इथल्या शिवसृष्टीच्या लोकांनी गोंधळ घातला होता, तो आम्ही याच्या अगोदरपासूनच सुरू होता। आपण सगळे पाहतच आहात की दादांनी आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गेल्या 10 वर्षामध्ये 2 टर्ममध्ये जे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जो देशामध्ये विकास केलेला आहे, जगभरात त्यांना विकास पुरुष म्हणून ओळखलं जाते आणि दादांनी त्यांनाच साथ द्यायचं ठरवलेलं आहे। आणि अलीकडच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये आपल्या सगळ्यांनाच मोदी साहेबांना परत तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी आणि या विकासाचं पाईक होण्यासाठी आम्ही सगळ्यांना भेटत आहोत। प्रत्येक भाषणात दादांचे कार्यकर्ते समर्थक काय म्हणतात की त्यांनी मुख्यमंत्री व्हावं, तर तुम्ही तशी काय मागणी केली का आम्ही देवाचरणी सगळ्यांची इच्छा पूर्ण कर असंच साकडं घातलेलं आहे। विकासाच्या मुद्द्यावर एक मिनिट, विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही बोलताय, दादाही विकासाच्याच मुद्द्यावर बोलत असतात। एकंदरीत प्रचाराचा अनुभव तुम्हाला कसा मिळतोय की विकासाच्याच पॅटर्नवर तुम्ही सगळीकडे बोलताय, लोकांकडनं अनुभव कसा येतो? आम्ही जिथे जाईल तिथे लोकांचा प्रचंड चांगला पद्धतीने अनुभव आहे, कारण आम्ही जिथे जिथे जाते तिथे दादांनीच विकास केला आहे असं सगळेजण लोक म्हणत आहेत। कारण मी भोर तालुक्यात जाते, वेल्हा तालुक्यात जाते, जिकडे ती जाईल तिथे वाड्या वस्त्यांवरती जो काही निधी मिळालेला आहे आजपर्यंत, जो काही विकास झालेला आहे तो दादांच्या मार्फत तिथल्या आमदार असतील किंवा तिथले काही स्थानिक नेते असतील त्यांना मिळालेला आहे आणि त्याच्या मार्फत विकास झालेला असं लोक म्हणतात। त्यामुळे विकासाचा मुद्दा घेऊन जाताना लोकच सांगतात की आमच्याकडे विकास झालेला आहे। थँक्यू सो मच। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।